जागरण गोंधळ करणं ही आमची पूर्वजात माझ्या आई वडिलांपासूनच सुरुवात झाली. आणि हे पारंपरिक हे डिजिटल आम्हाला होऊ द्यायचं नाही. हे पारंपरिक आम्ही आमच्या पुढच्या पिढीला बी शिकवणार. जागरण गोंधळ म्हणजे माझ्यासाठी फक्त एक गाणं नव्हतं, ते एक कॉन्व्हर्सेशन आहे. मी सत्यवा उर्फ सत्यबा मावळे तारगावकर. जागरण गोंधळ करणं ही आमची पूर्वजात माझ्या आई वडिलांपासूनच सुरुवात झाली. म्हणजे ही पुराण काळापासून आमचे वाड वडील आजोबा माझे चुलते ह्या कलेमध्ये माध्यमातनं आम्ही ही कला शिकत आलो. आम्हाला देवालाच आमचं सगळं हे कार्यक्रमाच्या माध्यमातनं देवदासी हा प्रकार आम्हाला देवालाच सोडलेलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही मग पूर्ण कार्यक्रम करायचो. मग त्या ठिकाणी जागरण गोंधळ असेल, आराधी जोगत्याचे कार्यक्रम असतील, अनेक जे काही धार्मिक कार्यक्रम असतील त्याच्यातनं आम्ही हे कार्यक्रम लहानपणापासून शिकत आलो. जागरण फक्त एक रिलिजियस प्रोग्राम नाही, ती एक फिलिंग आहे जी आपल्याला आपल्या रूटशी कनेक्ट करते. आजच्या या फास्ट वर्ल्डमध्ये आपण सगळेच काही ना काही शोधत असतो, पीस, मीनिंग किंवा आयडेंटिटी. आणि ऑनेस्टली त्या सगळ्याचा आन्सर कधी कधी आपल्या ट्रेडिशनमध्येच लपलेलं असतं. जागरण गोंधळ म्हणजे माझ्यासाठी फक्त एक गाणं नव्हतं, ते एक कॉन्व्हर्सेशन आहे. टाईमशी, फेटशी आणि स्वतःशी. ढोलाचा आवाज जसा हवा फाडून बाहेर पडतो तसंच काहीतरी आतून जागं होतं. आपण म्हणतो देवी आली, पण खरं पाहिलं तर त्या क्षणी आपल्या आतली देवी जागी होते. माझे नाव मिलिंद संजय रेणुके. माझे वडील संजय चिंदू रेणुके हे पहिले वाजवायचे. ते ऐकून खूप छान वाटायचं, म्हणून मला बी याच्यात आवड निर्माण झाली. म्हणून मी हे संबळ शिकलो. आणि संबळ वाजवताना गाणं म्हणताना म्हणजे स्टार्ट करताना कसं वाजवायचं, गाण्याचे मध्ये तोडणी असते ते कसं तोडायचं, गाणं स्टॉप कसं करायचं. माझं नाव प्रणव जय पावळे. तर मी माझ्या आत्याबरोबर जायचो. तर आत्यासंग टुनटुना वाजवायला, खंजिरी वाजवायला, कोर्सला संगच असायचो आत्याबरोबर संग जाऊन सगळं माहिती घेतली. पारंपरिक सगळं शिकून घेतलं आम्ही आत्याकडनं. तर आमची 5वी पिढी आहे आजोबा पणजोबापासनं. तर ही कला आम्ही पहिल्यापासून बघत आलोय. म्हणजे आम्ही सकाळी कॉलेजला जाऊन सकाळी आपलं कॉलेजचा अभ्यास वगैरे करून रात्री आम्ही हे जागरण गोंधळ साजरं करतो असं. आणि जागरण गोंधळ साजरं करणे म्हणजे जे नवीन नवरे असतात त्यांच्या पुढच्या आयुष्याला प्रारंभ लागू म्हणजे हो 5 नामाचं जागरण गोंधळ. गोंधळ म्हणजे पुढच्या आयुष्यात गोंधळ माजू नये म्हणून हा गोंधळ करायचा असतो. आणि ह्यो संबळाचा देवीला म्हणजे आपली तुळजाभवानी, माहूरची रेणुका, सप्तशृंगी वनी ह्या देवींना म्हणजे संबळाची खूप आवड आहे. हे चंडमुंड दैत्यापासून बनवलेला हा संबळ आहे. आणि हे तुंतुन जे आपण गातो आता म्हणजे जे गायक आहेत ते ह्याच्यावर म्हणतात, लावलं की या सुरावर एक काडी 2 ह्या सुरावर गायक असे म्हणतात. वनामध्ये ढोंगरात धाडी, वनामध्ये ढोंगरात
वडील सुद्धा आई सुद्धा यामध्ये लोककलावंतच होते आणि देवाच्या माध्यमातून ते परिपूर्ण होते. पण मला जास्तीत आवड कशाची निर्माण झाली की मला धार्मिक कार्यक्रम का आवडायचे की नाही, अरे आपण देवाचं काम करतोय, आपल्या लोक पाया पडतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. जागरण गोंधळ हे पारंपरिक कालादीनपासून चालत आलेली गोष्ट आहे. ते केल्याशिवाय नवीन नवरा नवरीचं शुभ कार्य पुढचं सुरू होत नाही. मग जागरण गोंधळ आपण ज्या वेळेस करतो ना, तर त्यावेळेस एक विधी मांडला जातो. तो म्हणजे ती घटाची स्थापना केल्या जाते, ती प्रतिमा देवाच्या नावाने आपण तिथं स्थापना करतो आणि त्या ठिकाणी आपण हे जसं कीर्तन भजन ह्या गोष्टींमधनं आपण काय करतो, देवाची आळवणी करतो. त्याच पद्धतीने वाघ्या मुरळी गोंधळी डवरी हे सगळे भराड गोंधळ जागरण ह्या कलेच्या माध्यमातून सादरीकरण करत असतात. आणि सादरीकरण करत असताना त्या ठिकाणी फक्त धार्मिक विधीचाच कार्यक्रम झाला पाहिजे. मी जान्हवी दातार आणि मी या डॉक्युमेंटरीमध्ये कॅमेरा असिस्टंट होते. मी जागरण गोंधळाला मॉडर्न नजरेतून पाहते. मला फक्त रिलिजन दिसत नाही तर कल्चर, स्ट्रेंथ आणि इमोशन दिसते. आजची स्त्री देवीची भूमिका साकारते. ती फक्त स्टेजवर नाही, ती लाईफच्या प्रत्येक फील्डमध्ये ते रूप घेत असते. पूर्वी व्हायचं काय की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा आणि आत्ताच्या पिढीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा झालेला आहे. धार्मिक विधी हा काही लोकांच्या माध्यमातून की त्यांच्या नजरेमध्ये हा हे लोकमनोरंजन वाटतं. लोकांचा बघण्याचा जो काही दृष्टिकोन झालेला आहे ह्या कलेच्या माध्यमात की नाही हे फक्त डान्स करणाऱ्या बाया आहेत. धार्मिक विधी कुठंतरी लोपत चाललेला आहे. आता जे काय केलेलं आहे शासनाने की नाही सगळ्याच गोष्टी डिजिटल झाल्या पाहिजेत, तर धार्मिक विधी कधी हा डिजिटल होऊ शकत नाही ना. कारण त्याच्याकरता जर समजा एक उदाहरणार्थ जर आपल्या घरी जर का आपण एखादी सत्यनारायणाची पूजा ठेवली तर त्या ठिकाणी ब्राह्मण येऊन फक्त सत्यनारायणच करतो. सत्यनारायणाच्या पलीकडचा भाग कुठला मनोरंजनाचा करत नाही. जागरण हा शब्दच सांगतो जागा होणं, देवीसाठी नाही तर आपल्या आतल्या फिलिंगसाठी. जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो तेव्हाच खरं जागरण होतं. की गोंधळ करताना हे गोंधळात संबळच वाजला पाहिजे. नातांचं भराड करताना हे नातांचा डौरच वाजला पाहिजे. मग तिसरं वाघ्या मुरळींचा कार्यक्रम सादर करत असताना त्या वाघ्याच्या हातात दिमडीच पाहिजे, मुरळीच्या हातामध्ये घाटीच पाहिजे, कपाळाला भंडार पाहिजे आणि डोक्यावरती पदर पाहिजे. त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि कलाही जपली पाहिजे. पण शिक्षण सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे. शिक्षण शिकून तुम्ही सांस्कृतिक ही कला कशी जपली पाहिजे. जर तुम्ही कला जपताय तर त्याच्या मागे व्यवसाय नसावा. माझं एकच म्हणणं आहे की भराड गोंधळ जागरण करताना ह्या लोकांनीच ते प्राधान्य त्यांना मिळालं पाहिजे. कुणीही उठून ते जागरण गोंधळ केलं नाही पाहिजे. हा ठीक आहे, तुम्ही त्याची मान्यता घ्या, त्याचं शिक्षण घ्या, तुम्ही शिकले पाहिजे, त्याच्यातला अभ्यास तुम्ही केला पाहिजे, तर तुम्ही सादरीकरण करायचं. कधी कधी मला वाटतं जर देवी आज आपल्या काळात आली असती तर ती म्हणाली असती, आय एम नॉट अ स्टॅच्यू, आय एम इन यू, वेक अप, नॉट फॉर मी बट फॉर युअरसेल्फ. आणि कदाचित हाच अर्थ आहे जागरणाचा.